नमस्कार मित्रांनो, पेन ड्राईव्हला पासवर्ड प्रोटेक्टेड कसे करावे यासाठी हा व्हिडिओ। आपला पेन ड्राईव्ह कधी हरवला तर त्यामध्ये जो डाटा आहे तो इतरांनी बघू नये किंवा काही सिक्रेट डाटा असेल त्याची माहिती कोणाला होऊ नये यासाठी पेन ड्राईव्हला पासवर्ड कसा ॲड करावा याची माहिती आज आपण घेणार आहोत। त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही पीसीच्या कंट्रोल पॅनल मध्ये जायचं आहे, आपला पेन ड्राईव्ह आधी अटॅच करून। ठीक आहे, कंट्रोल पॅनल मध्ये वर जो सर्च बार आहे तिथे तुम्हाला बीट लॉकर BIT असं जर सर्च केलं तरी हे बघा बीट लॉकर ड्राईव्ह इन्क्रिप्शन हे ओपन होईल। तर यामध्ये बघा जो आपण पेन ड्राईव्ह अटॅच केलेला आहे कॉम्प्युटरला त्याचं नाव खाली रिमूव्हेबल डाटा बीट लॉकर टू गो मध्ये दिसेल। इथे माझं सोनीचं मेमरी कार्ड आहे म्हणजे पेन ड्राईव्ह आहे, त्यामुळे सोनी मायकॅम हे ओपन दिसतं इथे। तर बघा इथे बीट लॉकर ऑफ आहे, तो आपल्याला आता ऑन करायचा आहे। इथे बघा मॅनेज बीट लॉकर म्हणून आहे, त्या टर्न ऑन बीट लॉकर वर आपल्याला ऑन करायचं क्लिक करायचं आहे। तर आता बीट लॉकर हे स्टार्ट होत आहे। ओके, स्टार्टिंग बीट लॉकर थोडं वेट करायचं, याला थोडा वेळ लागतो। ओके, आता इथे बघा दोन ऑप्शन आले आहेत, यूज पासवर्ड टू अनलॉक द ड्राईव्ह आणि खालचंच आपल्याला काही काम नाही, तर आपण चूज हाऊ यू वॉन्ट टू अनलॉक दिस डिव्हाइसच्या नंतर जे आहे यूज पासवर्ड टू अनलॉक द ड्राईव्ह यावर क्लिक करूया। बघा तो चेकबॉक्स जो आहे तिथे टिक केल्यास तिथे राईट साईन येईल, खालच्याची काही आवश्यकता नाही, त्यामुळे आपण वर यालाच क्लिक करूया। ठीक आहे, आणि खालचं नेक्स्ट यूज केलं तिथे आपल्याला इंटर युअर पासवर्ड म्हणेल, तर तुम्हाला जे पासवर्ड फिल करायचं आहे तो तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे इथे राईट करा। ठीक आहे, मी ते पासवर्ड लिहितोय, तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे पासवर्ड इथे लिहू शकता। ठीक आहे, सोपा पासवर्ड आहे, माझ्यासाठी सध्यासाठी एक टेस्ट म्हणून सोपा पासवर्ड ठेवूया। ठीक आहे, आणि खाली नेक्स्ट या बटनवर क्लिक करूया। ज्यावेळी तुम्ही नेक्स्ट या बटनवर क्लिक केल्यात असे ऑप्शन येतील की तुम्हाला जो पासवर्ड आहे तो कसं म्हणजे आठवणीत किंवा सेव्ह करून ठेवायचा आहे, तर सेव्ह टू फाईल म्हणून एक ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करूया। म्हणजे एक टेक्स्ट डॉक्युमेंट जिथे तुम्हाला सेव्ह करून ठेवायचे ते सेव्ह करून ठेवा। ठीक आहे, आणि नेक्स्ट करा। त्यानंतर बघा इथे दोन ऑप्शन येतील, इन्क्रिप्ट यूज डिस्क स्पेस ओनली, तर याच्यावर आपण क्लिक करून नेक्स्ट करूया। ठीक आहे, मी पहिल्या याच्यावर क्लिक केलंय, सिलेक्ट करून नेक्स्ट करूया। तर आता बघा एक हे आलेलं आहे अटेन्शन स्टार्ट इन्क्रिप्टिंग, तर आता आपण त्यावर क्लिक केलेलं आहे आणि इन्क्रिप्शन सुरू झालेलं आहे। तर हे पूर्ण 100% होतपर्यंत आपल्याला वेट करायचं आहे। 100% झाल्यानंतर ते आपोआपच फिनिश होणार आहे। ओके, इनकम्प्लीट म्हणत आहे आता, याला क्लोज करूया। आता आपण याला क्लोज करूया आणि आपलं जे पेन ड्राईव्ह आपण अटॅच केला होता ते आता आपण काढून घेऊया। ठीक आहे, आता बघूया माझं ते पेन ड्राईव्ह आपण जे अटॅच केलेलं आहे ते आपण आता काढूया। इजेक्ट करतोय। ओके, हां, आणि आता पुन्हा तो पेन ड्राईव्ह आपण कॉम्प्युटरला लावूया, जेणेकरून त्याला पासवर्ड लॉक झाला की नाही पेन ड्राईव्ह ते बघूया आपण। आता मी अटॅच केलेला आहे, ओपन करतोय, तर बघा माझ्या त्या रिमूव्हेबल डिस्कवर लॉक आलेला आहे। ओके, आणि त्यावर जेव्हा मी क्लिक करतोय तर काय म्हणताय इथे आपल्याला पासवर्ड मागत आहे, तर मी आता इथे पासवर्ड टाकतोय आणि पासवर्ड टाकून याला अनलॉकवर क्लिक करतोय, तर बघा ओपन झालेलं आहे। आता तुम्ही हे ओपन करून बघू शकता यामध्ये काय आहे काय नाही ते। ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो आपलं जे पेन ड्राईव्ह वगैरे आहे त्याला आपण पासवर्ड अटॅच करू शकतो। धन्यवाद।